नमस्कार सज्जन हो. आज आपण प्रेरणा नर्सरी लातूर रिंग रोडला आलेलो आहोत. या ठिकाणी आमची मैत्री घुगरे ही मुलगी आलेली आहे, जी या नर्सरीचं काम पाहते. आणि हे संपूर्ण झाड, वेली, फुलं, हे गुलाबाची, हे सगळे पाहिल्यानंतर अशी बाग आपल्यातही करावी वाटते. का करू नये? जरूर करा आपण, पण त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि सगळेच झाडं आपल्या घरी नसतात. त्यासाठी इथं काही, बाहेरून काही, सगळे आपण संकलित करूया. चला, आपण हे गुलाबाच्या फुलाच्या झाडाजवळ आलो. हे या झाडाचं नाव काय बेटा? त्याला सायप्रस म्हणतो. हा, बरं. हे उन्हात येतं, सावलीत येतं? उन्हात जे काही येत नाही सगळे हे उन्हात येतात. हे सगळे उन्हात झाडे येतात. बर, या गुलाबाच्या रोपापासून आम्ही दुसरे रोप तयार करू शकतो. हा खरं तर ग्राफ्टिंगचा प्रकार असतो. हा, त्याची आधी लॅब मध्ये काडी बनवली जाते. हा, त्या काडीला मग दुसरा जो काही कलरचा गुलाब हवाय हा, तो काढून अटॅच केला जातो हा, आणि त्याला बांधलं जातं. ते ग्राफ्टिंग प्रकार आता इथे मी दाखवतो. हा, हे ग्राफ्टिंग केलेलं आहे. हा, ही मूळ काडी वेगळी आहे हा, आणि नंतर तुम्हाला लाल फुल हवं असेल तर लाल फुल लावलं जातं. हा, तर हे जे काडी आहे ना, ही साधं गुलाब असतं. हा, हे कधी उगवतं नाही उगवत सांगता येत नाही. हा. पण हे वरचं जे असते हेल्दी असतं वरचं, हा. आणि मग त्याच कलरचे फुलं येतात त्याला. मग हे ग्राफ्टिंगच्या प्रकारात तयार केलेला गुलाब असतो. याच्यापासून आमची मुलं दुसरे तयार करू शकतात. हा. थँक्यू. हा, हे आता इथं हा मोगरा. मोगरा, हे काय आहे? हे बोगनवेल आहे, कागदी फुल. हे व्हेरिगेटेड व्हरायटी आहे ती. हा, व्हेरिगेटेड व्हरायटी हा. आहे कागदी फुल मध्ये. मग त्याचं रोप आहे का आपल्याकडे? आहे की छोटं पण आहे. हा, म्हणजे आपण वाढवू ना त्याच्यावर. आता इथं हे वेगवेगळे 30-40 प्रकार असतील कागदी फुलामध्ये पण. हा, ते मोठमोठे सगळीकडे असतात. हे थोडं कमी आहे. हा. बरं, मग आता हे सगळी जी आहेत हे सगळे उन्हात येतात, बरोबर आहे? ये मोठे. हा, आता हे फुलाचे प्रकार कोणते आहेत? गुलाबाचे. हे गुलाबच आहे. हा, हाय गुलाब. आणि हे आलामंड आहे. हा, हे जे आहे हे आलामंड आहे. ह्याला वेल येते ह्याची. आला मंडा. हा, हे काढा, आपण घेऊन जाऊ. आला मंडा का? ह्याच्यावर किती वेल मोठा होतो? हा, ह्याचा वेल किती मोठा होतो? तुम्ही जमिनीत घातलं तर बरंच उंच जातं. हो, जमिनीत लावू ना. बरंच उंच जातं. हा, हा, खाली चढतं तसं जेवढं पाहिजे. हा. हे वरी आता हे ह्याच्या काड्या येतात ना. ह्याच्या हा, हो येतात. हा. ह्याला काय म्हणतो आपण? मोरपंखी. मोरपंखी. हा, चला. हा, हे हे रीप म्हणून आहे, शोचं झाड असतं. हा, फार मोठं होत नाही, तिथल्या गोल पसरत आहे. हे कुंड्या आपण कसे तयार केला? ते 3-3 कुंड्या आहेत. हा, ते लेअर करतात, ते बसतं बरोबर त्याला. असं वेगळे 3 कुंड्या असतात. हा. ते असं फक्त ठेवलं जातं एकावर एक. मग हे आपल्याला कुंड्या मिळतात का तुमच्याकडे? आता आहेत का मावशी कुंड्या? इथं नाही आता, संपलेत ते. बर, केवढ्यापर्यंत बसते ही? सांगता येत नाही, ते 200-300 पर्यंतची कुंडी असते, 300-400 वगैरे. एक कुंडी असते ती. तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेव्हा जेवढे लेअर करायचे तेवढे घ्यायचे. हा, आता ही एक कुंडी आहे असं. आता नाहीत का? नाही येत आता. अच्छा, कधी येतील? आता तरी सांगता येत नाही का असं येईल की नाही म्हणून. बर. हा हा, हा, दुसऱ्या साईडला असतील, तिकडून वगैरे आणता येईल. हा. आणखी एक साईट आहे तुमची? हा, म्हणजे घराकडे आहे सगळं सामान ठेवलेलं. हा. कुंड्यांचं, गार्डनिंगचं सामान, कुंडी, मग झाडं. हे आता हे 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 अटेनी आहे. हो, केवढ्याला भेटतील ही? हे 150 रुपयाला कुंडी सेट. नुसते रोप? नुसते रोप आहेत की. हा. 60-70 रुपयाला. हा? आहेत रोप पण आहेत, 60-70 रुपयाला. हा. बोनसाय. हे बोनसाय केलेलं आहे. हे बोनसाय केलेलं आहे. तर आपण बोनसायचं थोडस माहिती मुलांना देऊया. हे रानतुळस इथं आहे, पुढे बरेच रानतुळशी आहे. हे केळीच आहे. ह्याची बोनसाय होते का? बोनसाय होते की, तर पण इतकी नाही होत चांगली ती. हा. कारण त्याचं बूड तितकं चांगलं नसतं ना, स्ट्रॉंग. हा. बाकीच्यांचं बूड एकदा स्ट्रॉंग झालं की हा. मरत नाही ते पटकन. वा. सुंदर.
हे जे आहे हे तुमचं दगड आहेत हे ते. हे हे कुठून आणलात तुम्ही? हे मला माहित नाही, मम्मी वगैरे ऑर्डर दिला असेल. विकायला? विकायलाच आहे, विकायलाच हा फॅक्टरीज मधनं येतात ते हा पॉलिश वगैरे करून देतात दगडांना वगैरे. अच्छा. हा इथं दीदी कुठेतरी बोनसाय होत आहे. नाही बोनसाय तेवढेच आहेत, पुढेच आहेत. पुढेच आहे का? या एवढे ह्याचे बी नाव सांगा की. हे हे कोणतं झाड म्हणायचं याला? ते पाम आहे. पाम? हाच पाम आहे का तू? हा ड्रॅकोड्रेसिन आहे, हा. वेगळा पाम. वेगळा पाम. हा संगीता मावशी, या पामचं नाव काय? या पामचं जाऊ दे. नाही नाही, ड्रॅकोड्रेसिना नाही आहे. चला लोनिया पाईनचा. हे केवढ्यापर्यंत देणार तुम्ही? ते किती हजारांचं? ते 5-6 हजाराचं असेल किंवा जास्त असेल. ठीक ते आहे पाम चला. मोठं आहे. हा ते येतात. आणखी नर्सरी किती आहे तुमच्या? नाही ही एकच आहे ऑनचा, म्हणजे काय विकण्यासाठी वगैरे. हा दुसरं प्रोडक्शन साठी युनिट आहे ते दुसरीकडे. हा हा तिथं झाड वगैरे ठेवलेले. हा हा तिथं जागा कमी पडते जरा म्हणून तिथे ठेवलं बाकी. हा आधी तिकडे 1 एकरची होती ना, हा हा होती ना. आता कमी झाली आहे जागा जरा. हा बोन्स आहे का? हा bonsai. हे पण उंबराचं उमराचा आहे. bonsai. आणि हा हा तेच हे फायकस आहे, नांदुरकी. हे नांदुरकी उमर लागले तिथं. हो ते भरपूर लागले होते उंबर, काढलेत काही. हे- तसंच आहे उंबर. ह्याची किंमत काय ठेवली किती हा मावशी कितीच आहे हे? अंदाजे? नाही ओळखू येत. 8,500 8,000. किती वर्षाचा आहे सांगू शकाल? हा ठीक आहे. हे साधारण 7-8 वर्षाचं असतंय चांगलं. हा अच्छा. हे बी 8,000चं धरा की. नाही हे 15,000. हे 15,000 आहे का? आणि हे हा दोन्हीचं सेमच आहे वय. हा कुंडी लहान मोठी आहे त्याची, म्हणून ते लहान वाटतं, पण आहे ते सेमच. ह्याची किंमत काय म्हणतात? 15,250. 8च वर्षाचा आहे. दोन्ही पण बघा ना, बुडी सेमच आहे, फक्त कुंडी वेगळी आहे म्हणून तुझं तसं वाटतं. लहान लहान कुंडी आहे म्हणून. हा कुंडी बदलली आहे, जरा वाढलं. आणि ह्याचं काय आता तुला टेबलावर घेऊन बसलं. मावशी कुबेराचं किती लाव? कुबेर दोघीचे एकच निघाल. सेमच असते. ह्याची वाढ होते का दुसरी? हो हो होते. वा. तू सध्या काय शिक्षण घेत आहेस? माझं मास्टर झालं इंडस्ट्रियल सायकोलॉजी मध्ये, हा SP कॉलेज मधून, पुण्यामधून झालंय. बर. आता माझं नेट सेटची तयारी चालू आहे, तात्पुरतं बसलीये मी. माझी माहिती मम्मीच बघते. हा मग नर्सरीत बसल्यावर आनंद मिळतो का? हो हो शांतता असते. अभ्यास सुद्धा छान होत असेल. हा. मग प्रत्येकाच्या घरी असे 4-10-20 कुंडी ठेवून मध्ये अभ्यासाला बसायला चांगलं आहे असं वाटतंय का? हो हो. ओके धन्यवाद. पुन्हा येऊन भेटू आपण. ओके नमस्ते.